महाराष्ट्राच्या विधिमंडळाने मराठा समाजाला 10% आरक्षण देणारा कायदा आज संमत केलेला आहे। मराठा समाजाला पुन्हा एकदा शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण मिळाले। गेल्या वेळी म्हणजे आजपासून 5 वर्षांपूर्वी 2018 साली सुद्धा नोव्हेंबरमध्ये अशा प्रकारे कायदा पास करण्यात आला होता आणि त्यानंतर मराठा समाजाला 16% आरक्षण मिळालं होतं। पुढे उच्च न्यायालयामध्ये ते 13 आणि 12% असं झालं आणि त्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण अवैध ठरलं होतं। या सगळ्या बाबतीत आता मिळालेलं आरक्षण हे तरी टिकणार का? पुन्हा काय घडणार? पुन्हा एकदा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे का? या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी नमस्कार, मी सोमेश कोलगे, एबीपी माझाच्या गल्ली टू दिल्ली या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। कॅमेऱ्यावर आहेत प्रवीण दीक्षित। मित्रांनो, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चे हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रभरात निघाले होते आणि फडणवीस सरकारने एक गायकवाड आयोग नेमला होता। निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने मराठा समाज मागास आहे असा अहवाल दिला आणि त्यासाठी काही आकडेवारी गोळा केली होती, काही टक्केवारी सांगितली होती आणि मग त्या आयोगाच्या अहवालावरून सरकारने त्यावेळी 16% आरक्षण देण्यासाठीचा कायदा तयार केला आणि तो कायदा विधानसभेत मंजूर करून घेतला। आजही महाराष्ट्रभरात फटाके फोडण्याचे, जल्लोष साजरा करण्याचे आदेश हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक देत आहेत, सगळीकडे साजरा करत आहेत आनंद। परंतु त्यावेळी सुद्धा मला आठवतंय की देवेंद्र फडणवीस सरकारने ज्यावेळी हा कायदा तयार केला होता तेव्हा सगळे भाजपचे आमदार हे भगवे फेटे घालून महाराष्ट्राच्या सभागृहात गेले होते, विधानसभेत गेले होते आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज ज्या प्रकारे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं तसंच त्यावेळी सुद्धा करण्यात आलं होतं आणि त्यानंतर मग हा कायदा सभागृहापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला। सभागृहाने त्याला मंजुरी दिली। स्वाभाविक मराठा आरक्षणाचा विषय इतका संवेदनशील होता की तेव्हा सुद्धा या कायद्याच्या विरोधात जाण्याची हिंमत विरोधी पक्षांनी दाखवली नाही। सर्वानुमते एकमताने हा कायदा पास झाला होता। परंतु हायकोर्टामध्ये हे आरक्षण 16% वरून 13 आणि 12% झालं, म्हणजे हायकोर्टाने टक्केवारी कमी केली पण आरक्षण कायम ठेवलं आणि पुढे सुप्रीम कोर्टात तर हे आरक्षण अवैध ठरलं होतं। त्यामुळे सगळ्या घटना तशाच घडलेल्या आहेत, मूळ कथानक सुद्धा तेच आहे, मूळ विषयही तोच आहे। त्यामुळे पुन्हा प्रश्न निर्माण होतोय की त्यावेळेसचा कायदा किंवा तेव्हा जे काही झालं होतं त्यापेक्षा आता जे काही घडतंय त्यात काही वेगळं पण आहे का? आणि जर वेगळं पण असलं तर ते सर्वोच्च न्यायालयात टिकण्याची शाश्वती किती आहे, या सगळ्यावर आपण थोडीफार चर्चा करणार आहोत। मित्रांनो, त्यावेळी जो कायदा तयार करण्यात आला होता तेव्हा राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून कायदा तयार झाला नव्हता, तर तो गायकवाड आयोगाच्या माध्यमातून तयार करण्यात आला होता। एक स्पेशल कमिशन हे त्यावेळेस देवेंद्र फडणवीस सरकारने यासाठी नेमलं होतं। यावेळी मात्र जो राज्य मागासवर्ग आयोग आहे, म्हणजे जी खरं तर एक प्रकारे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे सध्या अस्तित्वात असलेली, त्याच बॉडीकडून एक अहवाल तयार करून घेण्यात आलाय आणि त्या अहवालाच्या आधारे हा कायदा तयार करण्यात आलेला आहे। हा एक भेद आपल्याला, हा एक फरक लक्षात घ्यावा लागेल। दुसरा फरक म्हणजे तो तसा तांत्रिक आहे की त्यावेळेसच्या कायद्यात 18 कलमं होती, यावेळेसच्या कायद्यामध्ये 20 सेक्शन आहेत। परंतु त्यावेळेसच्या कायद्याचा सुद्धा जो इसेन्स होता तो मराठा समाज हा मागास आहे आणि त्यामुळे त्याला आरक्षण देण्याची गरज आहे। ती शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये राजकीय आरक्षण मराठा समाजाला दिलं गेलं नव्हतं, ते आत्ताही दिलं गेलेलं नाहीये। क्रीमी लेअरची अट ही त्यावेळेसही ठेवण्यात आली होती, तीच क्रीमी लेअरची अट ही यावेळेसही ठेवण्यात आली आहे। म्हणजे जे काही ठराविक उत्पन्नाच्या वरती लोक असतील किंबहुना ज्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड, ज्यांच्याकडे शेत जमिनी, म्हणजे मूळ क्रीमी लेअरची जी संकल्पना आहे ती ज्यावेळी 1992च्या इंदिरा साहनी खटल्यात डिफाईन करण्यात आली, म्हणजे अनेक जण कायम वारंवार असं म्हणतात की इंदिरा साहनींचं जे जजमेंट आहे 1992 साली सुप्रीम कोर्टातलं, ते पुन्हा एकदा ओव्हरटर्न केलं पाहिजे किंवा ते बदललं पाहिजे किंवा त्यावर पुनर्विचार झाला पाहिजे। पण त्याच केसमध्ये पहिल्यांदा क्रीमी लेअरची कन्सेप्ट पुढे आली होती आणि ती खूप व्यापक होती। म्हणजे ज्यांचे वडील क्लास 1 अधिकारी आहेत ते सुद्धा या क्रीमी लेअरमधून वगळले गेले होते। ज्यांच्याकडे काही प्रमाणाच्या बाहेर, म्हणजे एका ठराविक मोजमापापेक्षा जास्तीची जमीन ज्यांच्या मालकीची आहे, ज्या कुटुंबाची आहे, त्यांना या क्रीमी लेअरमधून वगळलं गेलं होतं। आणि इन्कम हा त्यापैकी एक क्रायटेरिया होता की उत्पन्न जर ठराविक असेल तर त्यांना क्रीमी लेअरमधून वगळलं जावं। त्यानंतर आपण पाहिलंय की सध्या ढोबळमानाने आपल्याला फक्त उत्पन्न हा एकमेव क्रायटेरिया माहीत असतो, त्यानुसार क्रीमी लेअरची अट त्यावेळेस ठेवण्यात आली। आत्ताही ती क्रीमी लेअरची अट आहे आणि त्यानुसार हा नव्याने जो कायदा तयार करण्यात आलाय त्यामार्फत हे आरक्षण दिलं जाणार आहे।
त्यावेळी मात्र हे 16% आरक्षण दिलं गेलं होतं, जो खूप मोठा आकडा होता. देवेंद्र फडणवीसांनी 16% आरक्षण देण्याची तरतूद केली होती. यावेळी ते 10% आरक्षण, इतकं कमी आरक्षणच देण्यात आलेलं आहे. आता पुन्हा एक कन्फ्युजन तयार होते की या सगळ्या विषयाचा मूळ काय होता. मनोज जरांगेंचे मोर्चे हे कुठल्या मागणीसाठी निघाले होते, तर मूळ मागणी होती ती मराठवाड्यातील मराठा समाजाच्या सदस्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात ज्या अडचणी येत आहेत त्या बाबतीतली मूळ मागणी होती आणि तिथून हे आंदोलन सुरू झालं होतं. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मराठा समाजाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं म्हणजे एक प्रकारे ते कुणबी जातीचे आहेत असं प्रमाणपत्र घेणं आणि त्यानुसार कुणबी जात ही ओबीसी मध्ये आहे, ती केंद्राच्याही ओबीसी यादीत आहे आणि राज्याच्याही ओबीसी यादीत आहे. त्यामुळे त्या कुणबी म्हणून प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्या यादीनुसार केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी आरक्षण, तसंच ते राजकीय आरक्षणही घेता आलं असतं, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आता त्यात जी अडचण येत होती की अनेक मराठा समाजाच्या लोकांनीही मराठवाड्यामध्ये, स्पेसिफिकली आपण जर विचार केला नगर जिल्ह्यामध्ये वगैरे, जिथे महसुली नोंदी अनेकांच्या कुणबी अशा होत्या, त्यांनी आपल्याकडे कुणबी प्रमाणपत्र घेतलेले आणि त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसींच्या अनेक सवलतीही घेतलेल्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला मात्र अनेक असे लोक आहेत की ज्यांच्या सोयरिकी म्हणजे ज्यांचे नातेसंबंध अशा लोकांशी आहेत, परंतु त्यांच्या महसुलामध्ये किंवा त्यांच्या फॅमिली ट्रीमध्ये कुठेही कुणबी अशी नोंद नसल्यामुळे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात मोठी अडचण येत होती. हा मूळ मुद्दा होता. त्या मुद्द्यावरून हे आंदोलन सुरू झालं. मनोज जरांगे हे महाराष्ट्रभरात पसरले. एका रात्रीत ते संपूर्ण महाराष्ट्राचे हिरो ठरले. त्याचं कारण त्यांच्या उपोषणस्थळी लाठीचार्ज करण्यात आला एका पोलीस अधिकाऱ्याकडून आणि मग त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रमुख चेहरा बनले आणि मग जरांगे पाटलांनी मागणी करायला सुरुवात केली की सर्व मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. स्वाभाविक याची दुसरा बाजू असा आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. यावेळेसची दुसरी बाजू ती म्हणजे गेल्या वेळी फक्त मराठा समाज मागणी करणारा होता. यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळते की मराठा समाजाच्या मागणीला काउंटर म्हणून ओबीसी समाजही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला आणि विशेष म्हणजे इतकी संवेदनशील मागणी असताना सुद्धा आणि लाखोंचे मोर्चे निघत असताना सुद्धा काही राजकीय नेत्यांनी सुद्धा या बाबतीत भूमिका घेतली. हे यावेळी घडलं, गेल्या वेळी तसं झालं नव्हतं. म्हणजे स्पेसिफिकली विचार करायचा तर छगन भुजबळ हे त्यातील एक मुख्य नाव आहे की ज्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी भूमिका घेतली आणि मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात थेट बोलायला सुरुवात केली, जे पूर्वी झालं नव्हतं. 2018-17च्या दरम्यान मराठा समाजाचा विषय आला आणि आरक्षणाचा विषय आला की कोणी त्या विरोधात बोलायची हिंमत करत नव्हतं. सामनानी सुरुवातीला फक्त एक व्यंगचित्र छापलं होतं, त्यानंतर मात्र सामनानी पुन्हा या बाबतीत काही भूमिका घेण्याची हिंमत दाखवली नाही आणि आता मात्र आपण पाहतोय की अशा प्रकारे ओबीसी समाजाकडूनही एक प्रकारचा काउंटर नरेटिव्ह आणि काउंटर मागण्या पुढे यायला लागल्या. जरांगे पाटील हे कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या मागणीत फसले. त्याचं कारण असं होतं की सुरुवातीला ते जेव्हा मराठवाड्यापुरतं बोलत होते त्यावेळी हा मर्यादित विषय होता, पण पुढे जाऊन जेव्हा त्यांनी सरसकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्या तेव्हा मात्र याच्या वेगवेगळ्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या. उदाहरणार्थ कोकणामध्ये कुणबी समाज आणि मराठा समाजामध्ये नातेसंबंध लग्न व्यवहारांचे होत नाहीत. त्यामुळे कोकणातील मराठा समाजात कुठेतरी अशी चर्चा सुरू झाली की जर आम्ही स्वतःला कुणबी म्हणून घ्यायला तयार नाही किंवा आम्ही कुणबीचं प्रमाणपत्र घेणार नाही, ती जी सगळी भावना होती ती स्वाभाविक कोकणातील मराठा नेते म्हणून नारायण राणेंनी उघडपणे घेतली. आता या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण टीव्हीवर पाहत होतो तेव्हा आपल्याला प्रश्न पडला असेल की हे नारायण राणे असतील किंवा छगन भुजबळ असतील, दोघेही राजकारणी आहेत, दोघेही मोठे राजकीय नेते आहेत, यांना आपल्यासोबत असलेल्या मतांची काळजी नाहीये का? आणि इतका मोठा ज्वलंत विषय मनोज जरांगेचा, त्यावर हे असे वेगळी भूमिका का घेत आहेत? पण आपल्या ही गोष्ट लक्षात आली नाही की कुठलाही राजकारणी हा शेवटी त्याच्या ग्राउंड लेवलला त्याला जे इनपुट्स मिळत असतात आणि जे व्हायब्रेशन्स जाणवत असतात ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि राणेंना तसं बोलावं लागलं कारण कोकणामध्ये या विषयावरून अशी चर्चा सुरू झाली. भुजबळांना तसं बोलावं लागलं कारण भुजबळांना आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पुन्हा एकदा ओबीसींचा आपण चेहरा होऊ किंवा ओबीसींचा आवाज बनण्याचा प्रयत्न करू म्हणून त्यांनी ही वेळ साधली आणि त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध करायला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला अनेक ओबीसी नेते यावेळी पुढे आले. त्यामुळे 2018-19 साली जे घडलं, 2018 साली ज्यावेळी 16% आरक्षण मिळालं होतं त्यावेळेसची परिस्थिती, फडणवीस मुख्यमंत्री असतानाची परिस्थिती आणि शिंदे मुख्यमंत्री असतानाची परिस्थिती अगदी सारखी नाहीये. यावेळी त्यात वेगवेगळे आवाज आणि वेगवेगळ्या मागण्या
आणि एक आपण म्हणू ज्याला हे यावेळेसचं जी सगळं मराठा आरक्षणाचा जो पट होता तो पट हा बहुरंगी होता, एकरंगी नव्हता, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे आरक्षण मिळालेलं आहे. हे आरक्षण मिळाल्यानंतर स्वाभाविक पुन्हा प्रश्न निर्माण होणार आहे, तो म्हणजे अहवाल व्यवस्थित बनवला गेलाय का, अहवालातील टक्केवारी नेमकं काय सांगते, या अहवालाच्या आधारे जो निष्कर्ष काढला गेलाय की मराठा समाज मागास आहे तो निष्कर्ष योग्य आहे का. कारण या सगळ्या प्रश्नांवर सुप्रीम कोर्टाने गेल्या वेळी चर्चा केली होती. फक्त गेल्या वेळी आणि यावेळीमध्ये एक जो बेसिक मोठा डिफरन्स आहे तो असा की ह्या संपूर्ण म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देत असतानाची प्रक्रिया जेव्हा महाराष्ट्रात सुरू होती तेव्हा केंद्रामध्ये ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची ही तरतूद करण्यात आली आणि त्यासाठी 101वी संविधान दुरुस्ती करण्यात आली होती. 101वी घटना दुरुस्ती. त्या घटना दुरुस्तीने ओबीसीच्या आयोगाला एक घटनात्मक दर्जा मिळाला आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याला सुद्धा घटनात्मक संरक्षण मिळालं असं आपण म्हणू शकतो. घटनात्मक संरक्षणाचा अर्थ असा होतो की एखाद्या जातीला संबंधित प्रवर्गात टाकायचं असेल किंवा कोणत्या तरी जातीला दुसऱ्या जातीला त्या प्रवर्गातून काढायचं असेल ओबीसींच्या, तर मात्र तुम्हाला ती जी घटनात्मक संस्था आहे ओबीसी कमिशन त्यांचं रिकमेंडेशन लागेल असा त्याचा अर्थ होतो. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं आरक्षण हे वेगळ्या प्रकारे अवैध ठरवलं. त्याच वेळी सुप्रीम कोर्टाने 101व्या घटना दुरुस्तीचं एक नवं इंटरप्रिटेशन दिलं होतं. त्याचा नवा अर्थ लावला होता. तो अर्थ असा होता की आता भविष्यात कोणालाही जर ओबीसींच्या यादीसोबत छेडछाड करायची असेल, मग ती राज्यातील असेल किंवा केंद्रातील जातींची यादी असेल, तर मात्र तुम्हाला इतर मागासवर्गीयांसाठीचा जो आयोग आहे केंद्रीय आयोग जो घटनात्मक संस्था आहे त्यांची शिफारस लागेल. त्यानंतर केंद्र सरकारने 101व्या घटना दुरुस्तीचा असा अर्थ सुप्रीम कोर्टाने लावला. तेव्हा अनेकांनी असाही अर्थ काढला होता की सुप्रीम कोर्ट म्हणालं की आता केंद्राकडे अधिकार आहे. तो अर्थ पूर्णपणे चुकीचा होता. सुप्रीम कोर्टाने असा अर्थ जरूर लावला, पण सुप्रीम कोर्ट ज्या दिवशी तो अर्थ लावतो त्या दिवसानंतर तो अर्थ लागू होतो. म्हणजे सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस ओबीसी आयोगाला अधिकार असेल असं म्हटलं आणि राज्याला आयोग नेमण्याचे अधिकार नसतील असं म्हटलं, पण ते ज्या दिवशी म्हटलं त्या दिवसापासून तसे नियम लागू होतात. ते रेट्रोस्पेक्टिव्हली म्हणजे या आधी काय झालंय त्यावर लागू होत नाहीत. हा कॉन्स्टिट्युशनल इंटरप्रिटेशनचा घटनेचा अर्थ लावण्याचा नियम आहे. त्यानुसार मराठा समाजाला आधी जे आरक्षण दिलं गेलं होतं गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारे ते सगळं टेक्निकल मुद्द्यांवर आणि गायकवाड आयोगाची आकडेवारी वगैरे इतर सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी अवैध ठरवलं आणि मराठा समाज मागास नाही हे कन्क्लुजन त्यावेळी सुप्रीम कोर्टाने काढलं. आणि मग त्यांनी याचं जे 101वी घटना दुरुस्ती झाली होती त्याचं असं इंटरप्रिटेशन दिलं जेणेकरून यापुढे आता ओबीसींच्या याद्यांमध्ये मग त्या राज्याच्या याद्या असतील किंवा केंद्राच्या ज्यांना कोणाला जाती टाकायच्या असतील काढायच्या असतील ते सगळं केंद्रीय घटनात्मक जो आयोग आहे ओबीसींचा आयोग त्या आयोगामार्फत होईल. त्यानंतर मग केंद्र सरकारने मोदी सरकारने आणखीन एक घटना दुरुस्ती केली 105वी घटना दुरुस्ती ज्याद्वारे राज्य सरकारांना मागासवर्ग आयोग नेमण्याचे अधिकार देण्यात आले आणि राज्य सरकारांचे जे राज्य मागासवर्ग आयोग असतील त्या आयोगाच्या अहवालाच्या आधारे तुमच्या ठिकाणी तुम्ही राज्य स्तरावर कोणाला आरक्षण द्यायचं असेल तर हा अहवाल तयार करा आणि आरक्षण द्यायचं तर देऊन टाका अशा प्रकारची एक घटनात्मक तरतूद करण्यात आली. हा एक सगळ्यात मोठा जमेचा मुद्दा आहे सध्या मराठा आरक्षणाच्या संदर्भाने विचार करत असताना की सध्या राज्य मागासवर्ग आयोग हा होता आहे आणि त्या आयोगाने केलेल्या शिफारशींच्या आधारे सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पुन्हा एकदा मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. आता स्वाभाविक या अहवालामधल्या आकडेवारी काय सांगतो त्या आकडेवारीच्या आधारे आयोगाने जो निष्कर्ष काढलाय तो निष्कर्ष सर्वोच्च न्यायालय मान्य करणार का अशा अनेक मुद्द्यांवर अवलंबून आहे की सध्या मिळालेलं मराठा समाजाला 10%चं आरक्षण हे पुढे टिकणार का. स्वाभाविक याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाईल. त्यावेळी पुन्हा एकदा अनेकदा इंदिरा साहनी खटल्याचा उल्लेख केला जाईल. इंदिरा साहनी खटल्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील. परंतु माझी अशी एक सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी इंदिरा साहनी खटला आणि 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे त्या मर्यादेचे बेनिफिट्स काय आहेत आणि ते बेनिफिट्स फक्त ओपनवाल्यांसाठी नाही आहेत तर ते आरक्षित समाज घटकांसाठी सुद्धा आहेत. कारण जर 50% क्रॉस करून 100%पर्यंत आरक्षण गेलं तर रिझर्वेशन विल बिकम अ रेस्ट्रिक्शन. याचा अर्थ रिझर्वेशन जिथे कमीत कमी 10% तरी एका जातीतून यावेत पण जास्तीत जास्त त्यांची जितकी क्षमता आहे ते सगळे गुणवान होऊन
मुख्य मेरिट लिस्टमध्ये येऊन सुद्धा आपलं मेरिट मिळवू शकतात. पण जर ते मिळवू शकत नसतील मागास राहिल्यामुळे, तर त्यांना हेतुपुरस्सर कमीत कमी किती रिप्रेझेंटेशन मिळालंच पाहिजे याची तरतूद आरक्षण आहे. कोणाला जास्तीत जास्त किती रिप्रेझेंटेशन मिळावं याची तरतूद आरक्षण नाही. आणि ज्यावेळी आरक्षण 100% होईल त्यावेळी कमीत कमी किती रिप्रेझेंटेशन मिळावं ही जी मूलभूत कल्पना आहे, त्या मूलभूत संकल्पनेच्या ऐवजी जास्तीत जास्त कोणाचे किती यावेत असा त्याचा अर्थ होईल आणि प्रॅक्टिकली तसं ॲप्लिकेबल होईल. म्हणून 50%, म्हणून इंदिरा साहनी, म्हणून क्रीमी लेअर अशा अनेक कल्पना ज्या घटनात्मक दृष्ट्या विकसित झाल्यात त्या सगळ्याचा अभ्यास करावा लागेल. पण यात एक गोष्ट नक्की आहे की मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्राच्या बाबतीतला जो मूळ मुद्दा होता, ज्यासाठी पहिल्यांदा शिंदे समिती नेमण्यात आली, जे SOP तयार करणार होते, त्यानंतर ही अधिसूचना काढण्यात आली ज्यात सगळे सोयरेच्या आधारे मिळणार होतं, तो सगळा विषय कुठेतरी आता राजकीय दृष्ट्या मागे पडण्याची शक्यता आहे. कदाचित त्या सगळ्याला जबाबदार कोण आहे? या आंदोलनाला एक नेतृत्व नव्हतं, या आंदोलनामध्ये एक अभ्यासपूर्णता कमी होती, ही सगळी गोष्ट त्या सगळ्याला जबाबदार असेल का? असे असंख्य प्रश्न आहेत. पण कुठेतरी गड आला पण सिंह गेला असं जसं म्हणतात तसं आता 10% मिळालं. पण केंद्रातील 27% आणि राज्यातील 27% सहभागी होण्याची जी संधी होती ती संधी कुठेतरी मागे पडू शकते, हे आपल्याला स्वीकारावंच लागेल. आणि आता जे इतर मतप्रवाह आहेत, स्वाभाविक प्रामुख्याने OBC समाजातील घटकांकडून होणारा जो विरोध आहे, त्या आधारे आता सरकारलाही 27% सरसकट मराठा समाजाला टाकणं तितकं सोपं राहिलेलं नाही, हे सुद्धा आपल्याला विचारात घ्यावं लागेल. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपलं मत जरूर व्यक्त करा. आणि हा खरं तर खूप मोठा विषय आहे, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला कसा वाटलाय ते सांगायला विसरू नका. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.